महिन्याला 5% परतावा. ऐकायला खूप आकर्षक वाटणार ही ऑफर. पण याच आमिषानं शेकडो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना आता मुंबईतून समोर आली आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात तब्बल 125 गुंतवणूकदारांकडून सुमारे 5,85,00,000 रुपये उकळल्याचा आरोप समोर आलाय. सुरुवातीला नियमित परतावा देत गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यात आला. पण अचानक फेब्रुवारी महिन्यात परतावा बंद झाला आणि त्यानंतर गुंतवणूकदारांनी थेट कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण कार्यालयाला टाळं लागलं होतं. दरम्यान कंपनीचे मालक अनामत अली अन्सारी आणि भागीदार रहीम अन्सारी फरार झाल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यामुळेच अनेक गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे, लोकांची फसवणूक नेमकी कशी करण्यात आली आणि अशा गुंतवणूक योजनांपासून आपण कसं सावध राहू शकतो, यात सगळ्याचा उलगडा करणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, जास्त परताव्याचं आमिष हे अनेकदा मोठ्या फसवणुकीची सुरुवात ठरतं. पैसे घरात ठेवून काय वाढणार आहेत का असं सांगत जास्त नफा मिळवण्याच्या आशेनं लोक गुंतवणूक करतात. पण कधी कधी हीच आशा त्यांना मोठ्या संकटात ढकलते. मुंबईत घडलेली ही घटना त्याचं ताजं उदाहरण मानली जाते. मुंबईच्या मानखुर्द परिसरात काही लोकांनी एक आकर्षक गुंतवणूक योजना सुरू केल्याचा दावा केला. या योजनेत गुंतवणूक केल्यास दर महिन्याला तब्बल 5% परतावा मिळेल असं आश्वासन दिलं जात होतं. सुरुवातीला ही ऑफर अनेकांना खोटी वाटली आणि त्यांनी याकडे पाठ फिरवली. पण काही लोकांनी ती संधी म्हणून स्वीकारली. हळूहळू या योजनेची चर्चा परिसरात वाढू लागली आणि अनेक गुंतवणूकदार यात सहभागी होऊ लागले. म्हणजे या प्रकरणाची सुरुवात झाली ट्रोम्बे येथे राहणाऱ्या 31 वर्षीय IT इंजिनियर सईद खान याच्यापासून. सईद खान यांच्या म्हणण्यानुसार सुमारे 4 वर्षांपूर्वी त्यांची ओळख नाईम सरवर मुसा अंजुम नावाच्या व्यक्तीशी झाली. चिता कॅम्प परिसरात जिम चालवणाऱ्या नईमनं त्यांना एका खास गुंतवणूक योजनेबद्दल सांगितलं. नईमने सांगितलं की ड्रीम सनशाईन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी गुंतवणूकदारांना दर महिन्याला 5% परतावा देते. ही कंपनी अनेक मोठ्या व्यवसायांमध्ये काम करते आणि त्यामुळं गुंतवणूकदारांना खात्रीशीर नफा मिळतो असा दावा त्यानं केला. आणि नईमनं सईद खान यांना मानखुर्दमधील मोहिते पाटील नगर येथील कंपनीच्या कार्यालयात नेलं. तिथे त्यांची ओळख कंपनीचा मालक असल्याचा दावा करणाऱ्या अमानत अली अन्सारी यांच्याशी करून देण्यात आली. त्याचबरोबर रहीम अन्सारी आणि अली अन्सारी हे कंपनीचे भागीदार असल्याचं सांगण्यात आलं. कार्यालयात योगिनी शिर्के नावाची महिला देखील होती, जी कंपनीशी संबंधित असल्याचं सांगण्यात आलं. आरोपीने सांगितलं की त्यांची कंपनी पाणी, साखर, खजूर आणि बांधकाम अशा विविध व्यवसायांमध्ये काम करते. त्यामुळं कंपनीला चांगला नफा मिळतो आणि त्या नफ्यातून गुंतवणूकदारांना दर महिन्याला ठरलेला परतावा दिला जातो. त्यांचं बोलणं, कार्यालयातलं वातावरण आणि दिलेली आश्वासनं पाहून अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास बसला. सईद खान यांनीही त्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांनी ICICI बँक खात्यातून सुरुवातीला 2 लाख रुपये गुंतवले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुरुवातीच्या काही महिन्यात त्यांना ठरल्याप्रमाणे परतावा मिळू लागला. त्यामुळे त्यांचा विश्वास आणखी दृढ झाला. त्यांनी आपल्या नातेवाईकांनाही या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. पुढील काही वर्षात सईद खान आणि त्यांच्या नातेवाईकांनी मिळून 2022 ते 2026 या कालावधीत एकूण 23,70,000 रुपये गुंतवले. त्यांच्या सोबतच परिसरातल्या अनेक लोकांनीही या योजनेत पैसे गुंतवले. हळूहळू गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली आणि कंपनीकडे 125 पेक्षा जास्त लोकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक जमा झाली. मात्र सगळं काही सुरळीत चालू असल्याचं वाटत असतानाच अचानक परिस्थिती बदलली. फेब्रुवारी 2026 पासून गुंतवणूकदारांना मिळणारा मासिक परतावा थांबला. सुरुवातीला काहींना वाटलं की कदाचित तांत्रिक अडचण असेल, पण दिवस गेले, आठवडे गेले तरी पैसे येणं बंदच राहिलं. शेवटी सईद खान यांनी स्वतः मानखुर्दमधील कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी करण्याचा निर्णय घेतला. पण तिथं पोहोचल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कार्यालय पूर्णपणे बंद होतं आणि दरवाजाला टाळं लागलेलं होतं. तिथं आधीच अनेक गुंतवणूकदार जमा झाले होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, आपले पैसे कुठे गेले? थोड्याच वेळात समोर आलं की आरोपींनी कार्यालय बंद करून तिथून पळ काढलाय. त्यानंतर सगळ्यांना त्यांची फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. तक्रारीनुसार आरोपींनी सईद खान त्यांच्या नातेवाईकांसह सुमारे 125 गुंतवणूकदारांकडून तब्बल 5,13,00,000 रुपये जमा केले. पण ना मूळ रक्कम परत दिली, ना ठरलेला नफा. या घटनेनंतर गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड संताप आणि चिंता निर्माण झाली आहे. यानंतर सईद खान यांनी या प्रकरणी पोलिसांकडे धाव घेतली. मानखुर्द पोलिसांनी आरोपींविरोधात महाराष्ट्र डिपॉझिटर्स हितसंरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा स्पष्ट करते की जास्त परताव्याचं आमिष दाखवणाऱ्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहणं किती आवश्यक आहे. कारण अनेकदा सुरुवातीला दिला जाणारा परतावा हा फक्त विश्वास जिंकण्यासाठी असतो आणि एकदा मोठ्या प्रमाणात पैसे जमा झाले की अशी मंडळी अचानक गायब होतात. त्यामुळं गुंतवणूक करताना योग्य तपासणी आणि सावधगिरी बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. दरम्यान अशा प्रकारच्या फसवणुकीकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, लोकांच्या जास्त परताव्याच्या अपेक्षेचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळं अशा घटनांपासून वाचण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अतिशय जास्त परताव्याचं आमिष.
जर एखादी कंपनी किंवा व्यक्ती दर महिन्याला 4 ते 5% किंवा त्याहून जास्त निश्चित परतावा देण्याचं आश्वासन देत असेल तर लगेच सावध व्हायला हवं. कारण आर्थिक क्षेत्रात इतका खात्रीशीर आणि नियमित नफा मिळणं जवळपास अशक्य असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीची पार्श्वभूमी तपासणं. गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीची नोंदणी, व्यवसाय, परवाने आणि त्यांचा पूर्वीचा आर्थिक इतिहास तपासणं गरजेचं आहे. कंपनी खरोखर अस्तित्वात आहे का, ते अधिकृतपणे नोंदणीकृत आहे का, हे तपासल्याशिवाय पैसे गुंतवू नयेत. तिसरी गोष्ट म्हणजे लिखित कागदपत्र आणि करार. अनेकदा अशा योजनांमध्ये लोक केवळ विश्वासावर आणि ओळखीवर पैसे देतात. पण गुंतवणूक करताना नेहमी अधिकृत पावती, करारपत्र आणि व्यवहाराचे पुरावे असणं अत्यंत महत्वाचं असतं. चौथी गोष्ट म्हणजे ओळखीच्या व्यक्तींच्या सांगण्यावर लगेच विश्वास ठेवू नये. अनेकदा मित्र, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तींच्या माध्यमातून अशा योजना समोर येतात. पण ओळखीची व्यक्ती सांगत आहे म्हणून गुंतवणूक करणं हा मोठा धोका ठरू शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुंतवणूक करताना घाई करू नये. कोणतीही योजना खूप फायदेशीर वाटत असेल तर आधी तिची नीट माहिती घ्यावी, तज्ञांचा सल्ला घ्यावा आणि मगच निर्णय घ्यावा. कारण लक्षात ठेवा, जास्त नफ्याचं स्वप्न अनेकदा फसवणुकीचा सापळा ठरू शकतं. त्यामुळं सावधगिरी बाळगणं आणि योग्य माहिती घेणं हेच अशा फसवणुकीपासून वाचण्याचं सर्वात मोठं शस्त्र आहे. बाकी तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पूर्ण चौकशी करूनच करा आणि तुमच्या ओळखीतील कोण गुंतवणूक करत असेल तर त्याला हा व्हिडिओ सेंड करा आणि आपल्या विशेष बारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.